सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपल्या श्रावणगंधा या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्या दिवसानंतर आर्याच्या आयुष्यात खूप काही बदलू लागलं. तिला आता आपली स्वप्न फक्त मनात ठेवायची नव्हती, तर ती जगाला दाखवायची होती. शाळेतल्या चित्रकला शिक्षकांनी तिला शहरातल्या एका मोठ्या चित्रकला स्पर्धेबद्दल सांगितलं. आर्या, तुला यात भाग घ्यायचा आहे का? त्यांनी विचारलं. आर्याच्या मनात आनंद आणि थोडी धाकधूक दोन्हीही होती. माझं चित्र सगळ्यांसमोर येईल, लोक काय म्हणतील असा विचार तिच्या मनात आला. पण सायली, मयुरी आणि श्रेया यांनी तिला प्रोत्साहन दिलं. तू नक्की भाग घे, आम्ही तुझ्या सोबत आहोत, सायलीने म्हटलं. आर्यानं स्पर्धेसाठी चित्र काढायला सुरुवात केली. यावेळी तिने आपल्या मनातलं सगळं, घरच्यांच्या अपेक्षा, स्वतःची स्वप्न, मैत्रिणींचं प्रेम आणि स्वतःची ओळख या सगळ्यांचं मिश्रण कागदावर उतरवलं. तिचं चित्र म्हणजे एक मोठं झाड होतं, ज्याच्या मुळामध्ये घर, शाळा, आईवडील, आजी आणि तिच्या मैत्रिणींचे चेहरे होते. झाडांच्या फांद्या आकाशात पसरलेल्या, त्यावर रंगीत फुलं, तिची स्वप्न. स्पर्धेच्या दिवशी ती चित्र घेऊन गेली. ते शहरातल्या अनेक शाळांमधील मुलं आली होती. काहींची चित्र फारच सुंदर होती, काहींची कल्पक होती. आर्याला थोडं कमीपणाच वाटला, पण तिने आपलं चित्र मांडलं आणि एक खोल श्वास घेतला. स्पर्धेचा निकाल लागला. आर्याला बक्षीस मिळालं नाही, पण तिच्या चित्राकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. एक प्रसिद्ध चित्रकाराने तिला थांबवून विचारलं, हे चित्र तुझं आहे का? खूप वेगळं आहे, यात भावना आहेत, गोष्ट आहे. आर्यानं लाजत मान हलवली. त्या चित्रकाराने तिला एक सल्ला दिला. कधी कधी बक्षीस मिळणं महत्त्वाचं नसतं, पण तुझ्या चित्रातून लोकांना काहीतरी जाणवतं, हे जास्त महत्त्वाचं आहे. कधीही आपली स्वप्न दडपू नकोस. त्या दिवशी आर्या घरी आली तर आईने विचारलं, काय झालं स्पर्धेत? आर्यानं सांगितलं, बक्षीस मिळालं नाही, पण माझ्या चित्राचं कौतुक झालं. आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तुला आनंद झाला ना? हो आई, खूप, आर्या म्हणाली. त्या रात्री तिने डायरीत लिहिलं, आज मला समजलं की स्वप्न पूर्ण झाली नाहीत तरीही त्यांचा पाठलाग करायला हवा. कळत नकळत मी माझ्या स्वप्नांची वाट चालू लागली आहे. प्रत्येक वेळी यश मिळेलच असं नाही, पण प्रयत्न करणं महत्त्वाचं. पुढच्या काही दिवसात आर्यानं चित्रकला आणि अभ्यास दोन्ही सांभाळायला शिकून घेतलं. तिच्या आई वडिलांनाही हळूहळू तिच्या आवडीचं महत्त्व पटू लागलं. एक दिवस वडिलांनी तिला नवीन रंगाची पेटी आणून दिली. हे तुझ्यासाठी, त्यांनी हसून सांगितलं. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. धन्यवाद बाबा. शाळेतही तिच्या चित्रकला शिक्षकांनी तिला शाळेच्या भिंतीचित्र प्रकल्पात सहभागी करून घेतलं. आता आर्या शाळेच्या भिंतीवर रंगांची उधळण करू लागली. तिच्या मैत्रिणींनी तिला मदत केली. सायलीने रंग मिसळले, मयुरीने आकृत्या काढल्या, श्रेयानं कविता लिहिल्या. त्या भिंतीवर त्यांनी एक मोठं चित्र काढलं. एक मुलगी, हातात रंगांची फुलं, डोळ्यात स्वप्न आणि मागे उंच आकाश. त्यावर श्रेयाने लिहिलं, स्वप्नांची वाट चालताना, कधी धडपड, कधी उंच भरारी, पण मनात रंगांची आस आणि मैत्रीची साथ, तर आयुष्य सुंदरच. शाळेतल्या सगळ्यांनी हे चित्र पाहिलं आणि टाळ्या वाजवल्या. आर्याला वाटलं, माझ्या स्वप्नांना आता पंख मिळाले आहेत. त्या रात्री आर्यानं डायरीत लिहिलं, आजच्या दिवशी मी स्वतःवर गर्व केला. माझ्या स्वप्नांना, माझ्या मेहनतीला आणि माझ्या मैत्रीला कळत नकळत मी मोठी होत आहे. शाळेच्या भिंतीवर रंगवलेले चित्र, मैत्रिणींची साथ आणि घरच्यांचा हळूहळू मिळणारा पाठिंबा, या सगळ्यामुळे आर्याच्या मनात नवी उमेद निर्माण झाली होती. आता तिला वाटू लागलं, माझ्या स्वप्नांना आता कदाचित घरच्यांचीही साथ मिळेल. तिच्या आयुष्यात रंग, शब्द, सूर आणि मैत्री यांचा संगम होत चालला होता. एक दिवस शाळेत कविता स्पर्धा जाहीर झाली. श्रेयानं आर्याला विचारलं, तू काही लिहिलं आहेस का? आर्यानं हलकेच मान हलवली. माझ्या डायरीत काही ओळी आहेत, पण त्या फक्त माझ्यासाठी आहेत. मयुरी हसली. स्वतःसाठी लिहिलेलं सगळ्यात खरं असतं, तेच लोकांना भावतं. सायलीनं प्रोत्साहन दिलं, तू तुझ्या कवितेनं सगळ्यांना प्रेरणा देऊ शकतेस. त्या रात्री आर्यानं डायरी उघडली. तिने आपल्या मनातल्या भावनांना शब्द दिले. रंगांची वाट चालताना
स्वप्नांना पंख फुटतात. रंगांची वाट चालताना स्वप्नांना पंख फुटतात. मनातल्या गूढ छायांना मैत्रीचा प्रकाश मिळतो. मनातल्या गूढ छायांना मैत्रीचा प्रकाश मिळतो. ती कविता तिने स्पर्धेसाठी दिली. स्पर्धेच्या दिवशी रंगीत साड्या नेसलेल्या उत्साही मुलींच्या गर्दीत आर्या थोडी गोंधळलेली होती. पण मंचावर उभी राहिल्यावर तिला तिच्या मैत्रिणींची नजर, शिक्षकांचे प्रोत्साहन आणि आई वडिलांचा विश्वास आठवला. तिने कविता सादर केली. सगळ्यांच्या डोळ्यावर हसू, चेहऱ्यावर हसू, डोळ्यात कौतुक. शिक्षकांनी तिच्या कवितेचं विशेष कौतुक केलं. आर्या, तुझ्या शब्दात गोडवा आणि प्रामाणिकपणा आहे. तू लिहित राहा, त्यांनी सांगितलं. त्या संध्याकाळी आईनं आर्याला मिठी मारली. माझी मुलगी आता मोठी झाली आहे, आई म्हणाली. वडिलांनी तिच्या डायरीत एक छोटीशी चिठ्ठी ठेवली. तुझ्या स्वप्नांना आमचा आशीर्वाद. तू जे करशील त्यात मनापासून यश मिळव. आर्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला जाणवलं घरच्यांचा पाठिंबा मिळणं हेच सगळ्यात मोठं बक्षीस आहे. आर्या, सायली, मयुरी आणि श्रेया आता शाळेतील विविध उपक्रमात भाग घ्यायला लागल्या. त्यांनी एकत्र नृत्य सादर केलं, भिंतीचित्र काढली आणि लहान मुलांना गाणी शिकवली. त्यांच्या गटाला रंग स्वप्न असं नाव पडलं. एक दिवस शाळेत स्वप्नांचा मेळावा झाला. प्रत्येकानं आपल्या आवडत्या गोष्टी, स्वप्न किंवा प्रेरणादायी प्रसंग सादर करायचे होते. आर्यानं आपल्या कलेचा प्रवास सांगितला. मी आधी खूप घाबरायचे, पण मैत्रिणी, शिक्षकांनी, घरच्यांनी मला साथ दिली. आता मला वाटतं स्वप्न मोठी असली पाहिजे आणि त्यासाठी मेहनतही तितकीच मोठी असली पाहिजे. सगळ्यांनी टाळ्यांचा गजर केला. त्या रात्री आर्यानं डायरीत लिहिलं. आज मला वाटतं माझ्या स्वप्नांना आता दिशा मिळाली आहे. मैत्री, कुटुंब आणि स्वतःवरचा विश्वास हेच माझ्या यशाचं गमक आहे. कळत न कळत ती मोठी होत आहे आणि माझ्या रंगांनी जग भरून सुंदर करत आहे. तिच्या मनात आता भीती नव्हती तर उमेद होती. रोज सकाळी ती आरशात पाहून स्वतःला हसून म्हणायची, आजचा दिवस माझा आहे. मी माझ्या स्वप्नांची वाट चालणार. आर्याच्या आयुष्यात आता नवे रंग भरले होते. तिच्या स्वप्नांना दिशा मिळाली, घरच्यांचा पाठिंबा मिळाला आणि मैत्रिणींचीही साथही अधिक घट्ट झाली. शाळेतील उपक्रम, स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ती अग्रेसर राहू लागली. तिचा आत्मविश्वासात आणि व्यक्तिमत्वात लक्षणीय बदल जाणवत होते. एक दिवस शाळेत राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेची जाहिरात आली. शिक्षकांनी आर्याला प्रोत्साहन दिलं. तू नक्की भाग घे, हा तुझ्या कलेचा पुढचा टप्पा आहे. आर्याच्या मनात पुन्हा थोडी धाकधूक आली. राज्यभरातून मुलं येतील, मी तिथं काय करू शकेल? पण सायली, मधुरी आणि श्रेया यांनी तिला धीर दिला. तू तुझ्या मनाप्रमाणे रंग वापर, तुला जे वाटतं ते कागदावर उतरव, श्रेयाने सांगितलं. आर्यानं दिवस रात्र मेहनत घेतली. तिने आपल्या गावातील, शाळेतील आणि कुटुंबातील आठवणी, स्वप्न आणि भावनांना चित्रात गुंफलं. कधी कधी थकवा यायचा, कधी मनात शंका यायच्या, मी खरंच इतकी चांगली आहे का? पण प्रत्येक वेळी तिच्या मैत्रिणींचा आणि घरच्यांचा आधार मिळायचा. एक दिवस चित्र काढताना तिच्या रंगांची पेटी संपली. ती निराश झाली. तेव्हा वडिलांनी तिला नवीन रंग आणून दिले. प्रत्येक स्वप्नांसाठी साधन मिळतात, गरज असते ती चिकाटीची, वडिलांनी हसून सांगितलं. स्पर्धेच्या दिवशी आर्या सकाळी लवकर उठली. आईने तिला शुभेच्छा दिल्या. तू मनापासून रंगव, यश अपयशापेक्षा तुझा प्रयत्न मोठा आहे. शाळेच्या बसमध्ये बसताना तिच्या हातात सायलीने एक छोटीशी चिठ्ठी दिली. तुझ्या रंगांनी जग जिंक. स्पर्धास्थळी पोहोचल्यावर तिला अनेक मुलं, मोठे कॅनव्हास आणि वेगवेगळ्या कल्पना पाहायला मिळाल्या. तिने आपलं चित्र मांडलं. एक मोठं झाड, त्याच्या फांद्यावर स्वप्नांची फुलं, मुळांमध्ये कुटुंब, मैत्री आणि स्वतःवरचा विश्वास. स्पर्धेचा निकाल. पण तिच्या चित्रकलाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. परीक्षकांनी तिला विचारलं, तू हे चित्र का काढलंस? आर्यानं उत्तर दिलं, माझ्या आयुष्यात स्वप्न, कुटुंब आणि मैत्री यांचा संगम आहे. प्रत्येक फुलामागे एक गोष्ट आहे, कधी कधी आनंदाची, कधी संघर्षाची, पण सगळ्यात रंगीबिरंगी. परीक्षकांनी तिच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं. तिला प्रमाणपत्र आणि रंगांची नवीन पेटी
मिळाली. आर्या घरी आली तर आई वडिलांनी आणि आजीने तिला मिठी मारली. आम्हाला तुझा अभिमान आहे, त्यांनी सांगितलं. त्या रात्री आर्यानं डायरीत लिहिलं, आज मला वाटतं माझ्या स्वप्नांना खऱ्या अर्थानं पंख मिळाले आहेत. कळत नकळत मी माझ्या आयुष्याला रंग शोधते आहेस. शाळेत सगळ्यांनी तिचं अभिनंदन केलं. सायली मयुरी श्रेयांनी तिला एक छोटी भेट दिली, एक डायरी, ज्यावर लिहिलं होतं, स्वप्नांची वाट चालणाऱ्यांसाठी मैत्रीची साथ सदैव. आर्यानं डायरीत पहिलं पान लिहिलं, मी माझ्या स्वप्नांची वाट चालते आहे. मी माझ्या स्वप्नांची वाट चालते आहे. मैत्री आणि कुटुंबाच्या आधाराने. मैत्री आणि कुटुंबाच्या आधाराने. कळत नकळत मी मोठी होत आहे.